गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत अक्कलकोटला. तर तुम्ही असंच कंटिन्यू ब्लॉग बघत राहावा आणि नंतर तुम्हाला आम्ही काय धमाल आणि काय मज्जा मस्ती केली ते तुम्हाला लवकरच कळेल. काय म्हणलीस? आपण फर्स्ट टाइम मांढरदेवीला गेलतो सगळेजण. आता सेकंड टाइम तू येते आमच्या संग, म्हणजे म्हणू नाही आणि तू ये. मिस यू म्हणू. मग म्हणूला मिस करते. मिस यू. सगळ्याला पासवर्ड तेच आहे गाडी. सोलापूर आलं ना की सांग, आम्ही पाया पडतो. काके हा तुळापूर कुठे आहे ग? काहीच माहिती नाही गं. गेलो मागे का पुढे. सार्थक तुळापूर कुठे? ब्लॉग चालू आहे. म्हणूनच येत नाही ती ब्लॉग मध्ये. त्या बघ मंद बोल ना दीदी बरोबर. बहिणीशी बोल. हा, बहिणीशी बोल. टॉर्च नाही येतो डीएड बीएड करायला पाहिजे. का? पोरांना लय सांभाळलं असतं ग तिने. छान असं व्यवस्थित समजून सांग. आणि आराध्या झाल्यावर, आराध्या टीचर झाल्यावर आता सांग. आराध्य झाल्या पण झालं असतं, पण म्हणून चला, झालं पाया जास्त पडा. पोरांनी पण समजून घेतलं असतं तिला. आणि तिने पण मुलांना समजून घेतलं असतं. आणि मी झाल्यावर तू शिस्तच लावली असते आधी पहिल्यांदा. असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग स्नॅपचॅटला व्हिडिओ काढते आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायच्या आई सगळ्यांनी. म्हणून. घे. मित्रांनो, आता आपण पेट्रोल भरायला थांबलेलो आहे पेट्रोल पंपावर. तर आता पेट्रोल भरून झाल्यानंतर लगेच पटापट आपण निघूयात. तर मित्रांनो, आता आम्ही जेवायला थांबलेलो आहोत आणि जेवण करणार आणि पोचणार आम्ही अक्कलकोटला. आता आपण थांबलेलो आहोत आयुष हॉटेलमध्ये, प्युअर व्हेज आहे. तर आता आम्ही मस्तपैकी जेवणार आहे. हे बघा सगळे बसलेले आहे तिथे. सगळे बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण जेवणार आहे. जेवण झालंय. एक माझ्यासाठी थांबलोय फक्त आम्ही. सार्थक शेट आलाट. हे काय आहे? सारखं दोन बोट तर बघ. आता आपण कुठं पोहोचलोय आणि किती वाजलेत? 2 वाजून 10 मिनिटं झाले. आता परफेक्ट अक्कलकोटात पोहोचलो. झोपेत पण स्माईल किती वाटते. तर गाईज, आम्ही आता पोचलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहे आतमध्ये आणि मग आम्ही तुम्हाला दर्शन करताना दाखवू. पण आलेलो आहोत मंदिरात. अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात. पाठीशी आमुच्या तू असता सारे भय व्यर्थ. पाठीशी आमुच्या तू असता सारे भय व्यर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय. कसं झालं दर्शन? खूप छान, मस्त झालं दर्शन. छान झालं.
स्वामींचा अंगार काय आणि ते विहीर आहे साक्षात गंगा इथं अवतरलेली आहे असं या ठिकाणी आणि आतमध्ये स्वामींचा अंगार काय वापरलेले वस्तू दर्शन घेतलं. कसं झालं दर्शन? दर्शन छान झालं एकदम भक्तिमय वाटतं. सो गाईज आता आम्ही यादोगर नाश्ता करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहे गाणगापूरला आणि आमचं अक्कलकोटचं दर्शन झालं आहे. परत इथे स्वामींची समाधी मठ स्वामींचं समाधी मठ तिथे सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे चांगल्या प्रकारे. तर तुम्ही चला आमच्याबरोबर. तर मंडळी अक्कलकोटचं दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहे गाणगापूरकडं. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन खूप छान झालं. आता आपण चाललोय गाणगापूरला श्री दत्तात्रयांचं दर्शन घेणार आहे, निर्गुण पादुकाचं दर्शन घेणार आहे आणि पुन्हा आपण अक्कलकोट मार्गे तुळजापूरच्या दिशेला आहे आणि थोडासा खाडवानाचा रस्ता चालू झालाय बघा. पागल लडकी आहे पागल. आता आपण कुठं आलोय? आता आपण चाललेलो आहोत, पुढे चाललेलो आहोत गाणगापूरला आणि तिथं गेल्यानंतर आम्ही तिथून जाणार आहोत तुळजापूरला. त्याच्यानंतर पुढे काय होईल तर तुम्ही नक्कीच बघा. ओव्हर ऍक्टिंगच्या 50 रुपये कापा. कुठं आलो आता आपण? संगमावर आलोय गाणगापूर मध्ये आम्ही. ऊन लागतंय आता, सावलीत आली की ऊन लागतंय तुला. तर आता आम्ही संगमच्या इथे आलेलो आहोत आणि ते खूप गरमी पण आहे आणि खूप पब्लिक सुद्धा आहे. पाणी सुद्धा एवढं स्वच्छ नाही बट ओके. नमस्कार मित्रांनो, आता आपलं संगम नदीचे इकडे दर्शन झालेलं आहे, चांगलं झालं आहे. आता आपण जाणार आहोत गाणगापूरला. कसं झालं दर्शन? दादा कसं झालं दर्शन? मामाकडून झालं आम्ही. कसं झालं दर्शन? छान झालं, लय ऊन आहे. जागा झाली. तर खायचं काम. बिस्कॉफ सगळ्यात महागड बिस्किट. कितीला आहे? कितीला आहे असं? आता पूर्ण बॉक्स नाही एक कितीला आहे? 10 रुपयाला. वो तो कुत्तों को खिलाते हैं हम. नहीं भैंस को खिलाते हैं, भैंस को. ब्रह्मा विष्णू दत्तात्रयांचे 3 प्रमुख अवतार, त्यातले पहिले श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर श्री नृसिंह सरस्वती आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ. हे थेट अवतार आहेत. म्हणजे दत्तात्रयांनी हे 3च अवतार घेतलेले आणि पहिल्या 2 अवतारांमध्ये त्यांनी सदैव देह ठेवलेला नव्हता, पण 3ऱ्या अवतारामध्ये त्यांनी सदैव देह ठेवलेला आहे. म्हणजे 3रे म्हणजे कोणत्या? श्री स्वामी समर्थांनी देह ठेवलेला आहे. तसे हे नृसिंह सरस्वती पाण्यातून दंडकारण्यात गेले. त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ हे कर्दळीवनात गेले. स्वामी गेले कर्दळीवनात. स्वामी नाही गेले कर्दळीवनात. मी सांगतो ते कन्फ्यूज आत्मा. एक तर तुला समजत नाही.
बघा किती गर्दी आहे. नको बाया. बापरे, खूप गर्दी किती आहे. तुला लावली तुला नाहीये तुला लावली. थांब. चला घे. आपलं गांडगापूरचं दर्शन झालेलं आहे. गर्दी होती म्हणून आतमध्ये नाही जाता आलं, पण बाहेरूनच घेतलं. खूप ऊन आहे, अतिशय भयानक ऊन आहे इथे, पण झालं. नेक्स्ट तुळजापूर तिथे आम्ही राहणार आहे. तर गाईज आता आमचं जेवण झालेलं